नमस्कार मित्रांनो, कामगार संघटना संपावर जातात ही काही अपरिचित अशी गोष्ट नाही आहे. अर्थात अनेक ठिकाणी कामगार संघटना संपुष्टात आलेल्या आहेत, रेल्वेसारख्या ठिकाणी त्या दिसतात. पण दक्षिण कोरियामध्ये ह्युंदाई कंपनी, जी आता कदाचित दक्षिण कोरियापेक्षा मोठे प्लांट ह्युंदाईचे भारतात आहेत, पण उल्सान या शहरामध्ये, दक्षिण कोरियातल्या उल्सान शहरामध्ये ह्युंदाई कंपनीचे कामगार 40,000 कामगार संपावर गेलेले आहेत. अंशतः संपावर गेलेले आहेत. तर ते कोणाविरुद्ध संपावर गेलेले आहेत? तर रोबोट विरुद्ध संपावर गेलेले आहेत. आता हा काय प्रश्न आहे असा तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण या वर्षीच्या सुरुवातीला ह्युंदाईनी ॲटलास नावाचा रोबो सादर केला. 6 फूट 2 इंच उंची असलेला हा रोबोट माणसाप्रमाणे अनेक कामं करू शकतो. 360 अंशामध्ये तो वळू शकतो. आणि हा रोबोट आला तर आपलं काही खरं नाही, कारण ह्युंदाईमध्ये 40,000 कामगार काम करतात. आणि त्यामुळे कामगार संघटनांनी तडक कंपनीला सांगितलं की जोपर्यंत कामगार संघटना मान्य करत नाहीत तोपर्यंत हा रोबो शॉप फ्लोअरवर फॅक्टरीमध्ये आणायचा नाही. कारण जर तो आला तर कामगार देशोधडीला लागेल, त्यांची गरज उरणार नाही आणि त्यामुळे तो आम्ही येऊ देणार नाही. खरं कुठेही ह्युंदाई कंपनीने असं सांगितलं नव्हतं की यावर्षी ऑगस्टपासून आम्ही तो आणणार आहोत, डिसेंबरपासून आणणार आहोत, पुढच्या वर्षी 1 एप्रिलपासून आणणार आहोत, असं कुठेही सांगितलं नव्हतं. पण तरी देखील धास्ती एवढी आहे की तो येऊनच द्यायचा नाही, आमच्या परवानगीशिवाय तो येऊन द्यायचा नाही, अशी भूमिका कामगार संघटनेने घेतलेली. पण अशी भूमिका दक्षिण कोरियातले कामगार घेत असताना जगातल्या इतर देशात मात्र तशी परिस्थिती असेल का हे सांगता येत नाही. वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्राची ही बातमी आहे आणि वाचून खरोखरच आश्चर्य वाटतं. मी आपल्याला आठवत असेल की यापूर्वी पण मी एक व्हिडिओ केला होता. इलॉन मस्कनी ऑप्टिमस नावाचा रोबोट टेस्ला कंपनीसाठी तयार केला आहे आणि भविष्यात घरकाम करण्यासाठीही हे रोबोट $20,000, कदाचित $10,000 इतक्या कमी किमतीला, म्हणजे 10 ते 20 लाख रुपये, भारतात हा आकडा मोठा आहे पण तरी देखील अमेरिकेत आणि जगाच्या अनेक भागामध्ये $10,000-20,000 म्हणजे काही खूप मोठा आकडा नाही आहे. पण दिवसाचे 8 तास कष्टाची कामं करू शकतो आणि 15 ते 16 तास कमी कष्टाची, म्हणजे अधूनमधून कामं हा रोबोट घरी करू शकतो. कपड्याच्या घड्या घालू शकतो, भाज्या चिरू शकतो, भांडी विसळू शकतो, अनेक गोष्टी हा रोबोट करू शकतो. आणि अशा प्रकारे ऑप्टिमस हा रोबो बाजारात आणण्याचे प्रयत्न इलॉन मस्कने चालवलेले आहेत. टेस्लाच्या शॉप फ्लोअरवर ऑप्टिमसचा प्रायोगिक तत्वावर वापर त्यांनी करून दाखवलेला आहे. ॲटलास हा ह्युंदाई कंपनीचा रोबो आहे. चीनची शाओमी, जी आता भारतात सगळ्यात जास्त मोबाईल शाओमीचे, किंवा जगातल्या अनेक देशांमध्ये सगळ्यात जास्त मोबाईल विकले जातात, रेडमी, शाओमी सगळे, त्या शाओमीनी तर एक रोबोटिक डिव्हिजन लॉन्च केलेली आहे. शाओमीनीच आपल्याकडे केअर काढणारे रोबो वगैरे असं केलेलं आहे. पण ही शाओमी कंपनी आता जागतिक दर्जाच्या कार किंवा इलेक्ट्रिक व्हेकल, ज्या गाड्या आहेत त्या बनवू लागलेली आहे. मोबाईल कंपनी होती, त्याच्यावरनं ती कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी झाली, त्याच्यानंतर ती आता गाड्या बनवायला लागलेली. आणि त्यांच्या शॉप फ्लोअर, कारण चीनवर काही कामगारांचा संप वगैरे हा प्रकार नसतो, कम्युनिस्ट देश असल्यामुळे तिथे काही संप वगैरे असे प्रकार, खरं तर कम्युनिस्ट देशात संप वगैरे असे प्रकार असले पाहिजे, पण चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळे कम्युनिझम तिथे वेगळ्या प्रकारे आहे. तिथे त्यांनी वापर सुरू केलेला आहे. BMW आणि या ज्या फॉक्सवॅगन वगैरे जर्मन कंपन्या आहेत त्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या रोबोचं टेस्टिंग सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न पडला आहे की हे आता करायचं काय. कारण अशा प्रकारे BMWच्या रोबोचं नाव एऑन, AEON, मित्सुबिशी जपानी कंपनी आहे, त्यांनी देखील अशाच प्रकारे रोबोट, आणि जनरल मोटर्स अमेरिकन कंपनी यांनी 1,000 कामगारांची कपात करून रोबोट आणायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होत आहे की जी गोष्ट एका प्रकारे
ज्याला कवी कल्पना वाटत होती किंवा जी एखादी गोष्ट अद्भुत रम्य कथा, वैज्ञानिक कथा म्हणून लोकांना वाटत होतं की रोबोट माणसाच्या जीवनात येईल आणि तो जीवनात आल्यावर मग माणसाच्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम होईल, पण ती गोष्ट प्रत्यक्षात येऊ लागलेली आहे. दक्षिण कोरिया हा जगातल्या सगळ्यात जास्त रोबोटाईज देशांपैकी आहे. कदाचित सगळ्यात जास्त रोबो असलेला देश आहे. म्हणजे जागतिक पातळीवर माणसाची संख्या आणि रोबोची संख्या एका देशात, म्हणजे समजा भारतासारख्या देशात 1,000 माणसांच्या मागे एक रोबो असेल आत्ता, तर दक्षिण कोरियामध्ये 1,000 माणसांच्या मागे 6 रोबोट आहे. कदाचित एका माणसाच्या पाठी एक रोबोट, अशी कल्पना तिथे पुढच्या 1-2 वर्षात येऊ शकेल. याचं कारण म्हणजे जगभरात सगळीकडे अनेक बदल घडत आहेत. हे स्थित्यंतरात्मक आहेत. पहिला बदल घडतोय म्हणजे जगातल्या अनेक देशाची लोकसंख्या खूप वेगाने कमी होते. जिथे वाढते तिथे काही रोबोटिक्स आणि औद्योगिक कामगार वगैरे फार हे नाही आहे, पण जिथे जिथे देशाचं उत्पादन वाढतं आहे, प्रगती होते, लोकसंख्या झपाट्याने कमी होते. दुसरी गोष्ट, आजच्या तरुण पिढीला हातांनी काम करण्याचा तिटकारा आहे. दिवसाचे 8 तास 10 तास मान मोडून एकच गोष्ट करण्याचा विचारही ते करू शकत नाही, कारण 5 मिनटं झाली की टिकटॉक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सेल्फी, मग जाऊन कुठेतरी जाऊन सुट्टा मारून येणं, चहा पिऊन येणं, लंच ब्रेकला फिरायला बाहेर पडणं, अशा गोष्टी केल्याशिवाय काम करता येत नाही. आधी ही कीर्ती भारतीय कामगारांबाबत होती, आता ही जगात सगळीकडे, खास करून विकसित देशांमध्ये काम करण्याचा कंटाळा. आणि काम केलं तरी वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे. आठवड्याचे 20 तासच काम करणार, 30च तास काम करणार, काय करायचं आहे पैसा मिळवून. अनेक देशात तर 40% वर कर असल्यामुळे लोक कमी काम करतात किंवा जास्त पैसा मिळवायचा आणि जास्त कर भरायचा, त्याच्यापेक्षा कमी काम करा, सरकारी सोयीसुविधा घ्या आणि गरजा मर्यादित ठेवा. आणि अशा परिस्थितीत माणसापेक्षा रोबोट अधिक किफायतशीर ठरू लागलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे जे औद्योगिक क्षेत्र आहेत, प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्र आहेत, तिथे तुम्हाला बिनचूकपणे काम करावं लागतं. मला आठवतं आहे वाहन उद्योगामध्ये इंजिन असेंब्ली वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं गुंतागुंतीचं काम असतं की तिथे माणसाचं मन जर एकाग्रचित्त नसेल, स्थिर नसेल, तर तो कामच करू शकत नाही. आणि आजच्या प्रकारची तरुण पिढी अशा प्रकारची कामं करू शकत नाही. पण मुद्दा असा आहे की काम करू शकत नसली तरी आमचं काम हे रोबोटला देता कामा नये, कारण जर रोबोला ते काम दिलं तर मग आम्ही काय करणार. भारतासारख्या देशासमोर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त तरुण आहे. तरी भारताची लोकसंख्या वाढीचा दर आता झपाट्याने कमी होत असला आणि ही चिंता असली की पुढच्या 30-35 वर्षामध्ये भारतात तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या खूप जास्त असेल आणि मग म्हातारपण, म्हणजे आमचंही पण या सगळ्या पिढीचं म्हातारपण आणि त्याच्या पुढच्या पिढीचं म्हातारपण अतिशय कठीण असेल, कारण मदतीला कोणी नसेल. कदाचित रोबोटच्याच मदतीने म्हातारपण काढावं लागेल. मग रोबोटच तुम्हाला गोष्ट सांगेल, रोबोटच तुमच्याशी गप्पा मारेल, रोबोटच तुमचं कामं करून देईल, कारण माणसं जवळ नसतील. पण असं होत असताना तरुण पिढी काम काय करणार, कारण जे बौद्धिक काम होतं तिथे AI शिरलेलं आहे, जे यांत्रिक काम आहे तिथे रोबोट शिरलेलं आहे. आणि मग या सगळ्या लोकांना तुम्ही कुठे कामाला लावणार, शेतात पाठवणार. आजच मी देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकलं शेतीवरचं. खरोखर थोडंसं विषयांतर होतं आहे, पण तरी देखील खरोखर जरूर ऐकण्यासारखं भाषण आहे. जरी तो विषय कर्जमाफी आणि कर्जमाफीनंतर वीज बिल माफीचा विषय असला तरी देखील शेतीबद्दलचा बृहत विचार. आणि शेती जर टिकवायची असेल तर औद्योगिकीकरण आणि सेवा क्षेत्राच्या वाढीला पर्याय कसा नाही आहे. पण मुद्दा असा आहे की सेवा क्षेत्र आणि उद्योगांची वाढ जरी झाली तरी सेवा क्षेत्रात आणि उद्योगामध्ये काम करायला माणसांचीच गरज लागली नाही तर मग काय करणार हा प्रश्न आहे. आणि याची चिन्ह जगातल्या मोठ्या औद्योगिक देशांमध्ये दिसायला लागलेली आहेत. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. आपल्याकडेही या गोष्टींचं वादळ घोंगावत येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली रणनीती काय आहे, आपल्याला नेमकं कशा प्रकारे पुढे जायचं आहे. कदाचित AI सारखं त्यात होऊ शकेल. म्हणजे AI आलं तेव्हा असं वाटलं की पुढच्या 1-2 वर्षात सगळ्यांचे नोकऱ्या जाणार आणि सगळे लोक घरी बसणार. आता असं लक्षात येतं आहे की AI कडून काम करून घेण्याचा खर्च आत्ताच्या घडीला, तरी भविष्यात नसेल पण आत्ताच्या घडीला
माणूस ठेवून काम करण्यापेक्षा AIचा खर्च खूप जास्त आहे आणि त्यामुळे अनेक कंपन्यांनी अनेक क्षेत्रामध्ये जे अनावश्यक गोष्टी होत्या तिथे पुन्हा माणसं कामाला लावली की ठीक आहे, तुला जेवायला जायचं 1 तास जा, सिगरेट प्यायला जा, चहा प्यायला जा, जे काही दांडी मारून आजारी असल्याचं सांग, पण निदान तुझा खर्च कमी आहे त्यामुळे आम्हाला तुला तिथे कामावर ठेवणं परवडतं आहे. तसंच कदाचित सुरुवातीच्या काळात काही वर्ष रोबोटच्या बाबतीत होईल, पण रोबोट माणसाला स्पर्धा करू शकतच नाही अशा अंधश्रद्धेमध्ये राहणं हे योग्य ठरणार नाही. खास करून अनेक क्षेत्रामध्ये ज्यामध्ये ड्रायव्हरलेस व्हेइकल्स येत आहेत, AC आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या रिपेअरसाठी रोबो येत आहेत. हे जर सगळं झालं तर जगावर परिणाम होणारच आहेत, पण जगातल्या श्रमशक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र असलेल्या भारतावरही त्याचे खूप दूरगामी परिणाम होणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.